केंद्रात आणि राज्यात सत्तेत असलेल्या भारतीय जनता पार्टीमध्ये सोलापुरात प्रचंड अशी गटबाजी पाहायला मिळत आहे. पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या दौऱ्यात कुठेही देशमुख आमदार पाहायला मिळत नाहीत. सुभाष बापू असतात मात्र विजय मालक दिसत नाहीत. सोलापूर शहराच्या राजकारणात पालकमंत्री जयकुमार गोरे, अक्कलकोटचे आमदार सचिन कल्याण शेट्टी, शहर मध्यचे आमदार देवेंद्र कोठे यांचं वर्चस्व राहत असल्याने दोन्ही देशमुख नाराज असल्याचे दिसत आहे. दुसरीकडे केवळ वर्षभरातच लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत पक्षासाठी झटलेल्या नरेंद्र काळे यांचे शहराध्यक्षपद पक्षाने काढून ज्येष्ठ नेत्या रोहिणी तडवळकर यांच्या खांद्यावर जबाबदारी दिली तेव्हापासून तर शहर उत्तरमधील विशेषतः मालक आणि त्यांचे कार्यकर्ते नाराज असल्याची चर्चा आहे. पक्षाने प्रथमच महिलेकडे अध्यक्षपद दिल्याने त्याचे स्वागत झाले. तसेच संघाच्या कार्यकर्त्यांकडे अध्यक्षपद आल्याने पक्षावर नाराज असलेले जुने आणि संघाचे कार्यकर्ते आता चांगलेच सक्रिय झाले आहेत. एकीकडे असे चित्र असताना दुसरीकडे शहर उत्तरमधील मालकांच्या कार्यकर्त्यांना मात्र रोहिणीताई पचत नसल्याचे दिसत आहे. त्या शहराच्या अध्यक्ष होऊन महिनाभर झाले, पण शहर उत्तरमधील एकाही कार्यकर्त्याने आपल्या कोणत्याही कार्यक्रमाच्या पोस्टरवर त्यांचा फोटो किंवा नाव घातलेले नाही. एका तर पोस्टरवर अध्यक्ष म्हणून जाणीवपूर्वक नरेंद्र काळे यांचे चित्र फोटो छापण्यात आले होते. नुकताच प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचा दौरा झाला, त्यावेळी उत्तरचे मंडळ अध्यक्ष यांनी दांडी मारली. पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत झालेली तिरंगा यात्रा असो की पुणे येथे पार पडलेली पश्चिम महाराष्ट्र विभागीय कार्यशाळेला उत्तरच्या मंडळ अध्यक्षांनी दांडी मारल्याचे सांगण्यात आले. पक्ष या बेशिस्तीकडे लक्ष देणार नाही का, असा प्रश्न भाजपचे कार्यकर्ते उपस्थित करत आहेत.